आज छत्रपती शिवाजी महाराजांवरील चरित्रात्मक कादंबरी श्रीमान योगी यातील एक भाग वाचताना आयुष्यातील डाऊनफॉलकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळाला। भाग होता मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबतच्या तहाचा। आपल्या प्रजेसाठी आणि मुलखाच्या सुरक्षेसाठी शिवाजी राजांना मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत तह करावा लागला। या तहात 23 किल्ले आणि 4 लाखांचा प्रदेश द्यावा लागला। राजांकडे उरला फक्त 1 लाखाचा प्रदेश, 12 किल्ले आणि संभाजी राजांच्या नावे बादशहाची 6000 मनसबदारी। यातही कसूर म्हणून की काय, औरंगजेबाचं फरमान आणि नंतर वाढदिवसाला आग्र्याला येण्याचं निमंत्रण स्वीकारण्याचं बंधन। चोहू बाजूने निराशा आणि डोळ्यांसमोर कोलमडणारं स्वराज्याचं स्वप्न, इच्छा नसताना कराव्या लागणाऱ्या स्वाऱ्या आणि त्यातही येणारं अपयश। हा भाग वाचताना डिप्रेशन काय असू शकतं याची कल्पना आली। पण अशात धीर देतात जिजाऊ मासाहेब, तेही कशा शब्दात माहिती आहे? त्या म्हणतात, शिवबा, स्वतःच्या पराजयाचं थोडं कौतुक करा। जरा आठवा, महाधनुर्धर अर्जुनानं बृहन्नडा होऊन पायांत चाळ बांधले असतील तेव्हा त्या पौरुषाला कोण यातना झाल्या असतील। सर्व शक्तिशाली भीमानं हाती पाटा वरवंटा घेतला असेल तेव्हा त्याला कोण कष्ट पडले असतील। साक्षात धर्म म्हणून घेणाऱ्या युधिष्ठिरानं किचकाचा पडलेला जोडा स्वतःच्या हातांनी समोर ठेवला असेल तेव्हा त्याच्या धर्मभावनेचं काय झालं असेल। राजे जे संकट सहन करतात त्यांचाच भविष्यकाळ उज्ज्वल असतो। या जगात माणसाचं मोठेपण कर्तृत्वापेक्षा सोसण्यावर आहे। ज्यांनी हे सोसलं त्यांनाच भवानीचा आशीर्वाद लाभला। भवानीच्या आशीर्वादावर विश्वास ठेवा राजे। या संवादानंतर राजे आग्र्याला रवाना होतात। तिथला अवमान, त्यावर राजांनी थेट विचारलेला जाब, नंतर नजरकैद, गोष्टी अधिकाधिक अंधकारमय होत जातात। कल्पना करा, 2-2.25 महिने अशा माणसाच्या कैदेत राहणं, ज्याने स्वतःच्या भावांची हत्या केल्याची कुजबूज राज्यभरात चालली होती। या कायम टांगत्या तलवारीतून मासाहेबांचे तेच शब्द धीर झाले, मार्ग शोधला। महाराज आग्र्याच्या कैदेतून बाहेर पडले तेव्हा म्हणे औरंगजेबाने आपली सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली होती। शाहिस्तेखानासारखा रात्री अपरात्री आपल्यावर हल्ला होईल या भीतीने। शिवाजी महाराजांनी त्यांचा हा दरारा पुन्हा मिळवला होता। मग साम्राज्य मिळवायला काय वेळ लागणार होता? डाऊनफॉलकडे कसं पाहावं यासाठी यापेक्षा सुंदर गोष्ट कदाचितच कोणती असेल, नाही?